गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। पन्नासच्या दशकात महाराष्ट्राच्या पुण्यभूमीवर एक चमत्कार घडला। रामायणाचं पौराणिक कथानक इतिहासाच्या पानांवर गीत स्वरूपात सुवर्णाक्षरांनी रेखलं गेलं। शब्द आणि सुरांचं हे मैत्र न भूतो न भविष्यती असं होतं। आणि हे घडलं एका सशक्त सांस्कृतिक प्रांगणात, ज्याचं ब्रीद वाक्य आहे, बहुजन हिताय बहुजन सुखाय। आस्तागायत जगभरातल्या बहुत जनांना ज्याने फक्त आनंद आणि आनंदच दिला, ते गीत रामायण जन्माला आलं आकाशवाणी पुणे केंद्राच्या ध्वनिमुद्रण कक्षात। आपल्या सगळ्यांचे लाडके गदिमा अर्थात गदी माडगुळकर आणि बाबूजी अर्थात सुधीर फडके या दोघांच्या दैवी प्रतिभेला पडलेलं स्वप्न ते म्हणजे गीत रामायण। राम प्रभु ऐकती कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती। कुमार दोघे एक वयाचे, सजीव पुतळे रघुरायांचे। कुमार दोघे एक वयाचे, सजीव पुतळे रघुरायांचे। पुत्र सांगती चरित पित्याचे, पुत्र सांगती चरित पित्याचे। ज्योतीने तेजाची आरती, ज्योतीने तेजाची आरती। कुशलव रामायण गाती। श्रीरामचंद्रांचा जीवन प्रवास अलौकिक अशा 56 गाण्यांमध्ये स्वरबद्ध झाला। या गीतांनी रसिकांच्या कानांना सुखावलं, मनाला तृप्त केलं। आनंद, दुःख, विसावा, विरह, वेदना, व्याकुळता या भावनांचं जणू स्वर्गीय स्वरसंमेलनच भरलं या गीतांच्या निमित्ताने। यातलीच काही निवडक गाणी नवीन संचात रसिक हो खास तुमच्यासाठी। गीत रामायण।